कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लई मोठी चूक केली सुनबाईंनी। आम्हाला न विचारता घराबाहेर गेल्या आणि आधिपतीनं पण फूस लावल्या। येऊ देत त्यांना, चांगलाच धडा शिकवतो। बरं चल, तू जरा पाहुण्यांकडे लक्ष दे। मावशी 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 चंचे शांत हो। लोकांसमोर कसला तमाशा करतेस? काय झालं? ये तिकडे येऊन सांग काय ते। ये इकडे। काय झालं? अगं मावशी, मला काय झालं नाही, पण अधिपती, अधिपतींना। अधिपतींचं काय? चंची बोल की पुढं, अधिपतींचं काय? बाई गप मम्मी, दम तर खाऊ दे की मला। मावशी, त्या अक्षरानं अधिपतींचं रक्त सांडून वाढदिवस साजरा केला ग। रक्त सांडून म्हणजे काय झालंय? काय अगं पायावर कुदळ मारली की त्यांच्या। उधळ मारली? तू नक्की सांगशील मला काय झालंय ते? आमच्या जीवाला घोर लावू नको, सांग काय झालंय ते। मावशी, मला बी चक्कर आली ग रक्त बघून। एवढं रक्त गेलंय ना अधिपतींचं। काय झालं? कुणाचं रगत सांडलं? अगं अधिपतींचं रगत गेलंय। अरे देवा। चंचित, तू कुठं बघितलंस? काय बघितलंस? नीट सांग। सांगते मावशी, समजा सांगते। म्हणजे बघ की, तू एवढा समजा कार्यक्रम करायचं ठरवलंस संध्याकाळच्याला, आणि तू मास्तरीन बाईसला बी सांगितलं का संध्याकाळच्याला काही बी कार्यक्रम ठेवायचा नाही, येळ मोकळा ठेवायचा। तरी बी तिनं ते शाळेत काहीतरी फालतू झाडपिडे लावायचा कार्यक्रम ठेवला ग। काय सांगू तुला, जी कामगारांनी करायची कामं असतात ना, ती अधिपतींना करायला लावली तिनं। म्हणजे नाही का, अधिपती भर उन्हातानात खड्डे खणत होते का ती झाडपिडे लावण्यासाठी, त्याच्यातच त्यांच्या पायाला कुदळ लागली मावशी। हे नुसतं घळाघळा रक्त व्हायला लागलं। कुदळ मारली? चंचे, तू हे सगळं तुझ्या डोळ्यानं बघितलंयस? वय मावशी, अगं मग खरं सांगती, रक्त बंबाळ झालता ग त्यांचा पाय। मला चक्कर आली ग मावशी, केवढं रक्त गेलं ग त्यांचं। हिलाही झालं। जखम आमच्या अधिपतीच्या पायाला नाही, आमच्या मनाला झाल्या। हळू सॉरी। काय नाही आज तुमचा वाढदिवस आहे आणि हे झालं। मग वाढदिवसा दिवशी कशाला रडताय बरं आमच्या? रडत बसू नका बघा, मातीत काम करताना तेवढं व्हायचंच, जरासं लागायचंच, तेवढं मनाला लावून घेऊ नका। आणि आमच्या वाढदिवसा दिवशी रडू नका, ते डोळ्यातलं पाणी पुसा। तेच म्हणते मी, वाढदिवस आहे आणि हे झालं। काय नाही, चालतंय तेवढं।
अधिपती केवढं लागलंय तुम्हाला? केवढं रक्त वाहतंय? अहो काय नाही झालं, एवढं काय नाही. काय नाही काय? मॅडम कळलंच ते काय झालं. काय बोलू नका, एक शब्द बोलू नका तुम्ही. काय गरज होती हे सगळं करायची? हा, वाढदिवस हा असा साजरा करतात होय? आम्ही सगळेजण तिकडे घरात वाट बघतोय. हा, सगळी माणसं आलेत घरी, ते सगळं सोडून तुम्ही यासनी हिता घेऊन आला. तुम्हाला सांगितलं होतं ना घरी राहा म्हणून, पण नाही, तुम्हाला सगळं गुपचूप करायचंय. काय ठरवलंय तुम्ही? सांगा ना एकदाच काय ते. अहो काय नाही, आईसाहेब ते खड्डा काढताना कुदळ मारायला गेलो आणि ती टोपी. तुम्ही बास करा अधिपती, बास करा, मध्ये काही बोलू नका. ऐकून तर काय, ती टोपी डोक्यावरती खाली, बघा ही टोपी डोक्यावर एकदम डोळ्यावर आली, मी ती खाली पायावर एकदम बसलं, मला कळलं नाही. उगाच काहीतरी सारवा करू नका तुम्ही. जे काय झालंय ते यांच्यामुळेच झालंय. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, हा, की आज संध्याकाळी घरात कार्यक्रम आहे, तेव्हा घरातच थांबा. सांगितलं होतं का नाही? गरज काय होती हे नसते उद्योग करायची? हा, तुम्ही यासनी इथं घेऊन आला नसता तर त्यांच्या पायाला असं लागलं नसतो. झाडं लावायची काय गरज होती? काय होणार आहे सांगा मला. सॉरी मॅडम, सॉरी. काय रे पोरांनो, हा, शाळेला सुट्ट्यात ना तुम्हाला? शाळा बंद आहे ना, तरी पण इथं येत आहे वय? आता तुमची शाळा कायमचीच बंद करून टाकतो आम्ही. सॉरी मॅडम. तुम्ही तर आता अजिबात मध्ये बोलू नका. जीव घेतला असता तुम्ही आमच्या लेकाचा. सगळं चांगलं चाललेलं असताना तुम्हाला बघवतच नाही. आता आम्हाला सांगा, या अशा अवस्थेत आम्ही आमच्या लेकाचा वाढदिवस साजरा करायचो होय? बघा त्यांना किती लागलंय. काय एवढं काय नाही, काय काय म्हणताय तुम्ही? आणि आलेली माणसं तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार की तुमच्या तब्येतीची चौकशी करणार? काय करून ठेवलंय तुम्ही सुनबाई? मॅडम सॉरी, पण आपण घेऊन जाऊया का त्यांना? त्यांचं रक्त थांबलं नाही मॅडम, आपण घेऊन गेलं पाहिजे त्यांना प्लीज. हे चांगलं आहे तुमचं. जखम बी स्वतःच द्यायची आणि मग मलमपट्टी पण लावायची. काही गरज नाही, त्यांची आई जिवंत आहे. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. चला अधिपती. जरा हात दे. नाही अधिपती, त्यांनी यायची काही गरज नाही. अहो पण आईसाहेब. नाही अधिपती, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. तर तुमच्या पायातलं रक्त बघून आम्हाला चक्कर येईल. चला आपण काहीतरी इलाज करूया. दुर्गे, डॉक्टरना शाळेतच बोलवून घे. हा, चला अधिपती. कशाला डॉक्टर? नाही डॉक्टर पाहिजे, तुम्ही वा बाजूला. चला घ्या, आमचा आधार घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.